हॅलो एव्हरीवन, मी ऋषाली तुमचं माझ्या चॅनलला आणि माझ्या दिवाळी ब्लॉगमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। बघा, फायनली तो दिवस आला ज्या दिवसासाठी आपण एवढ्या दिवसापासून तयारी करत होतो, फराळ करत होतो। बघा, म्हणजेच दिवाळीचा दिवस। बघा, त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले सुरुवातीला केले होते अभ्यंग सण। आमच्याकडे अशा पद्धतीने बाजरीचे दिवे करून ओवाळला जाते आणि अशा पद्धतीने फराळ केला जातो। तर या दिवशी आमच्याकडे असते शेवळ्याचा फराळाला मान। बघा, आम्ही शेवळ्या केलेला आहे, सोबत फराळाचं घेतलेला आहे आणि मस्तपैकी दोघांनी मिळून फराळ केला आहे। माझ्या मुलीने सुद्धा फराळ केलेला आहे। तर सकाळपासूनच आम्ही लागलो होतो आमचं घर डेकोरेट करायला। बघा, अशा पद्धतीने छानपैकी आम्ही डेकोरेशन केलं होतं आमच्या घराचं। सकाळपासूनच आम्ही लागलो होतो दोघं जण। बघा, छान असं व्यवस्थित साफ सुथरं करून कितीही काम करा, वेळ तेवढा जातो। बघा, नंतर आम्ही काढली रांगोळी। मी आणि माझे हस्बंड खूप सुंदर अशी रांगोळी काढतात बघा, आणि मी त्यांना हेल्प करत होती। बघा, अशा पद्धतीने आमची रांगोळी सुरू होती काढायला। कंटिन्युअसली बसून पाय खूप आवरून आले होते। बघा, आपण एवढी रांगोळी कधी काढत नाही ना, एकदम बारीक चिरीक। बघा, मस्त रांगोळी काढताना तर एन्जॉय केला, नंतर आले पाय आवरून। बघा, छान आमची रांगोळी कंप्लीट होत आहे। तर आमची रांगोळी कशी झाली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। बघा, आता आमची रांगोळी झाली आहे कंप्लीट। बघा, आम्ही फायनल टच देत आहे आणि माझे नेबर, माझ्या समोरच्या काकू एकदम सुंदर आणि गोड आहे। त्यांनी पण मस्त सुंदर अशी बॉर्डर काढली होती। बघा, बॉर्डर लाईन। आम्ही दोन्ही घर मिळून सोबतच दिवाळी साजरी करतो। बघा, खूप मज्जा येते, खूप चांगलं वाटते। आपली फॅमिली, मोठी माणसं आपल्यापासून दूर गावी राहतात, तर आपले नेबरच आपली फॅमिली असते। बघा, आमच्यासाठी आमचे आई वडील म्हणून आमचे नेबरच आहे। बघा, आम्ही दिवाळीची पूजा झाल्यानंतर नेहमी त्यांच्या पाया पडायला जात असतो, कारण पूजेनंतर मोठ्या माणसाची पाया पडणं खूप गरजेचे असते म्हणून। बघा, छानपैकी आम्ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। हे आहे माझं घर आणि हे आमच्या नेबरचं घर, म्हणजे आमचं घर। बघा, फायनली आम्ही छानपैकी रांगोळी काढलेली आहे। सायंकाळी पूजेला सुरुवात झाली होती आणि सुरुवातीला केली होती मी झाडूची पूजा। बघा, घराच्या बाहेरच केली होती आणि मस्तपैकी कुलदेवतेचं नाव घेत घेत आम्ही एंट्री केली होती। बघा, अशा पद्धतीने आम्ही पूजेची मांडणी केलेली आहे। बघा, सुरुवातीला केली आहे आम्ही गणेश पूजन। तर मी तुम्हाला पूजेचा पूर्ण व्हिडिओ दाखवते नंतर शेवटी। बघा, खूप मोठी आणि बारीक पूजा असते म्हणून व्हिडिओ काढलेला नाही आहे, मी तुम्हाला थोडक्यातच दाखवणार आहे सर्व पूजा। बघा, मी काय काय पूजेमध्ये ठेवलं। बघा, अशा पद्धतीने छानपैकी पूजा झाली। मग आम्ही आरती केली पूर्ण परिवार मिळून। बघा, छान अशी पूजा झाली आमची, एकदम मस्त आरामात पूजा झाली। पण पावसाने गडबड केलं आणि दिवाळीच्या दिवशी सायंकाळी पूजेला टाइमला खूप जोराचा पाऊस आला। बघा, आम्ही दिवे पण लावू शकलो नाही, कारण हवेमुळे पूर्ण दिवे विझत होते। हे बघा, हे माझं स्वीट होम आहे, माझं गोड असं घर आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते, छोटंसं घर आहे आमचं। बघा, छान आम्ही दिवे वगैरे लावले होते, पण हवेमुळे दिवे राहत नव्हते। बघा, म्हणून मोठ्या वाती केलेल्या आहे। बघा, छानपैकी डेकोरेशन केलं आहे। तुम्हाला माझ्या घराचं डेकोरेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। हे आमची विठू माऊली आहे, ही आमची सुंदरशी छोटीशी बाल्कनी आहे। बघा, तुळशी विंजरावन आहे। हे आहे लक्ष्मीचे पावलं, माझ्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने काढले होते। बघा, किती सुंदर छोटे पावलं काढलेले आहे। ही आहे माझी दिवाळीची छोटीशी पूजा। बघा, किती छान असं कुबेर देवता ठेवला आहे, धन ठेवलेला आहे, कळस मांडलेला आहे। बघा, देवीची मूर्ती सुंदरशी ठेवलेली आहे। बघा, ही देवीची मूर्ती माझ्या मम्मीने मला दिली होती, सोबतच मस्त तुळजाभवानी माझी कुलदेवता ठेवलेली आहे। बघा, मस्तपैकी छोटीशी पूजा केलेली आहे, मनाभावापासून पूजा केलेली आहे। मला मंत्र वगैरे काही येत नाही, पण मला पूजा करायला खूप आवडते म्हणून मी छोटीशी पूजा मनाभावापासून करते असते। बघा, तिलाचा दिवा, पंती, तुपाचा दिवा लावलेला आहे। बघा, देवीचं आवडतं सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे हळकुंड, कवड्या, कमलगट्टू। बघा, सर्व घराचे कागद वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे। बघा, अशी माझी दिवाळीची पूजा होती। काय फोटो काढलेले आहे आम्ही ते नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझा दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, एन्जॉय करा माझे फोटो। ही माझी फॅमिली, नेबरच्या काकू आणि आम्ही। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।